आज दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले की 12 ऑगस्ट 2024 रोजी जे बदलापूर शहरमध्ये जे नामांकित शाळांमध्ये जे 2 चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, या अत्याचाराचा आम्ही संपूर्ण सफेद झेंडा कामगार संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो व त्या शाळेवर या शाळेच्या व्यवस्थापनामुळे ते प्रकरण उघडकीस आले की असं की त्या शाळेमध्ये CCTV कॅमेरे वगैरे नव्हते आणि काही सुविधा ज्या नव्हत्या त्या सुविधामुळे असे लैंगिक अत्याचार या शाळेमध्ये घडत आहे। तसंच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अशा कोणत्याही शाळेमध्ये असं भविष्यात घडू नये यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदनाच्या मार्फत ही मागणी केली की चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शाळेमध्ये ज्या आम्ही सोयी सुविधा मागितल्या आहेत त्यामध्ये मुलीच्या स्वच्छतागृहामध्ये महिला कर्मचारी नेमणे व मुलांच्या स्वच्छतागृहामध्ये पुरुष कर्मचारी नेमण्यात यावे, शाळेमधील CCTV कॅमेरे कार्यरत करणे, शाळांमधील कायमस्वरूपी आणि ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या आया, मावशी, शिपाई या कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड ठेवणे, तसेच शाळेमध्ये कर्मचारी भरती करताना त्यांचे गुन्हेगाराची पार्श्वभूमिका आहे का नाही हे तपासणी करण्यात यावी। तसेच शाळेमध्ये किमान महिन्यातून एकदा प्रशिक्षण देण्यात यावे। विद्यार्थ्यांसाठी बस, व्हॅन, रिक्षा या वाहन मालकांची माहिती घेणे, तसेच बसेसमध्ये महिला कर्मचारी नेमणे, संपूर्ण शाळांमध्ये तक्रार पेटी लावणे, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी करण्यात आली।